नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. सावळ्याची जणू सावळी आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे सगळी गुरुकुलची पिकनिकसाठी गेलेली असतात आणि ओवीला अचानक ताप आलेला सुरू होतं. तुम्ही मागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. तिथे अचानक सारंग हे प्रकट होतो. सारंग तिथे गेल्यानंतर सावळीला थोडासा आश्चर्याचा धक्का बसतो आणि ओवी आणि अबीर दोघेही म्हणतात, अरे वा, माझे बाबा आले, माझे सुपर हिरो आला, असं काही दोघंही ओरडतात. सावळी म्हणते, तुम्ही इथे कशी काय आलात? अगं, तुला माहीत नाही का, ओवीला ताप आला होता, त्यासाठी मी इथे आलो आहे. मी तिचा बाप आहे. बाप, तुला काय वाटलं मला काही कळणार नाही? अबीरनं सांगितलं तेव्हा कुठे मला हे कळालं, पण कारण इथे सगळं काही वेगळंच असतं. अबीर आणि ओवीचा असा काही प्लॅन असतो की सारंग आणि सावळीला दोघांना एकत्र घेऊन यायचं असतं. हे सगळं त्या दोघींचा प्लॅन असतो आणि त्या दोघांना ह्या ट्रिपमध्ये एकत्र आणायचं. त्यांच्या मनातले मतभेद सगळे काही संपवून टाकायचे. जे दोघांनी एकमेकांशी खोटं बोललेलं असतं की हा माझं लग्न झालं आहे, हा माझं लग्न झालं आहे, ते सगळं काही उघडकीस आणायचं असतं. त्यासाठी हे सगळं काही त्यांनी म्हणतात ना, एक प्लॅन तयार केलेला असतो दोघांनी. असं काही घडल्यानंतर जे काही तुलत मला कळतं त्याच्यामुळे तरुणीच्या पायाखालची तो जमीनच सरकते. तुलत मला कळतं की सारंग गेला आहे ओवीच्या गुरुकुलच्या पिकनिकच्या तिकडे, कारण की सावळीही तिथेच आहे. सावळी आणि सारंगची जर भेट झाली तर काय होणार? नक्कीच सत्याचा उलगडा होईल का? पुन्हा दोघेजणी एकत्र येतील, पुन्हा एकदा तो काळा कलर माझ्या घरामध्ये येईल, तो नको नकोसा वाटणारा तो कलर माझ्या नको आहे असं तिला वाटत असतं. पण तिला म्हणते, थांब अमृता, मीच आता काही जरी केलं त्या गुरुकुलची जिथं कुठं ट्रिप आहे तिथे मी जायला निघते. अमृता म्हणते, अहो आई, तुम्ही कसं जाणार तिथे आणि काय कारण तिथे जायचं? तुम्ही सारंगला काय सांगणार? तिलोत्मा म्हणते, मला जे सांगायचे ते मी सांगते. असं म्हणल्यानंतर तिलोत्माही घरातून बाहेर पडते की मी सारंगकडे निघाले म्हणून. पण इथे जो काही आपला राजकुमार असतो त्याने दुसरंच काहीतरी कटकारस्थान इथे मागं रचून ठेवलेलं असतं. ते कटकारस्थान म्हणजे काय? गुरुकुलमध्ये सध्या तर कोणी नसतं. तिथे एक 2 लॉक असतं आणि राजकुमारला ते गुरुकुल पाहिजे असतं. गुरुकुलला पाहिजे असतं म्हटल्यानंतर तो कब्जा करतो, त्याला सील लावतो आणि ते स्वतः हिसकवण्याचा प्रयत्न करत असतो. हे सारंगला, म्हणजे सारंगचं तर नसतंच, सावळी आणि जगन्नाथला ती तर काही माहीत नसतं. राजकुमारचा हा प्लॅन, मेन मुद्दा तिलोत्मालासुद्धा माहीत नसतो. तिलोत्मा आपल्या लेकाला आणण्यासाठी त्या गुरुकुलच्या ट्रिपपाशी गेलेली असते. तिथे जाते, सारंगशी माफी मागते, दया मागते. तिथून तो माघारी, चला रे, तू ओवीला घेऊन इथून चल, त्या मुलीशी मला भेटायचं नाही, तिच्याशी बोलायचं नाही. आणि शेवटी जे झालं गेलं ते सगळं काही विसरून त्या मुलीशी तू लांब राहा, तिच्याबरोबर येऊ नको. काही काळापूर्वी आपल्या घरामध्ये काय झालं होतं त्या मुलीमुळे, तुला माहिती आहे ना? सारंग म्हणतो, हो, मी तिच्यासाठी आलेलो नाही आहे, मी फक्त आणि फक्त माझ्या मुलीसाठी, माझ्या ओवीसाठी इथं आलेले आहे. हे सगळं काही चालू असताना शेवटी अबीर ओवीला म्हणतो की अगं, तुला माहिती आहे का, माझ्या आईने दुसरं लग्न केलेलं नाही आहे, तो व्यंकटेश काका आहे ना, तो माझा बाबा नाही आहे. ओवीसुद्धा म्हणते, अरे, माझ्या बाबाने सुद्धा दुसरं काही लग्न केलेलं नाही आहे आणि ती कोणती आमच्या बाबांबरोबर काम करते ना, ती माझी आई वगैरे कोण नाही आहे बरं का, माझ्या बाबांनी असं काही केलं नाही लग्न वगैरे. पण ही दोघंजण एकमेकांशी का खोटं बोलली मला ते अजिबात काही माहीत नाही आहे. शेवटी अबीर आणि ओवी हे सारंगला सांगायला जातात. सारंग म्हणतो की अबीर काहीतरीच काय खोटं बोलतोय, माझा मजाक मस्ती अजिबात करायची नाही बरं का. अबीर म्हणतो, अहो, मजाक मस्ती मी कशाला करतोय? तुम्हाला ना आईने फसवलं आहे, चीट केलं आहे, चीट. असं काही बोलल्यानंतर सारंग म्हणतो की काय, हे सगळं काही असं का बरं केलं सावळीने? मला का बरं सांगितलं नाही? आणि मी वेडा समजलं होतो की खरंच तिने काय दुसरं लग्न केलं होतं काय. बबलू म्हणतो, अरे सारंग दादा, तुला कसं कळालं नाही? ओवी वहिनी, म्हणजे सावली वहिनी तुझ्याबरोबर ते खोटं बोलत आहे. जसं तू खोटं बोलते त्या हिशोबानेच सगळं काही असं घडत असतं. शेवटी ह्या दोघांमधला गैरसमज दूर होईल का? नक्की सत्याचा उलगडा होईल का? नक्की काय होणार? त्यांच्या भूतकाळामध्ये काय घडलं होतं, काय नाही, ते पाहूयात आपण येणाऱ्या काही भागामध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात काही विसरू नका. आणि हो, लक्षपूर्वक ऐका, आपले शॉर्ट्स व्हिडिओही यायला लागलेले आहेत, त्यालाही तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.